मेष राशीवाल्यांनो, श्री स्वामी समर्थ. आज तुम्ही जे ऐकणार आहात तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी आहे. कारण उद्या, होय अगदी उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता तुमच्या नशिबाचं चित्र पालटणार आहे. आजचा हा क्षण साधा नाही. ज्याला तुम्ही भाग्याचा अडथळा समजत होतात, तो आता अडथळा उद्या पहाटेच ढासळणार आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटायच्या त्या आता स्वतःहून तुमच्याकडे येऊ लागणार आहेत. कुंभ राशीच्या आयुष्याचा आकाशात एक वेगळाच विरळ योग घडत आहे. ग्रह एकमेकांना स्पर्श करत आहेत, ऊर्जा एकत्र होत आहेत आणि नशीब एका क्षणात जागं होणार आहे. कित्येक दिवस तुम्ही प्रयत्न करूनही यश न मिळालं. पैशांमध्ये स्थिरता नव्हती, कामाचा ताण, कुटुंबात वैचारिक मतभेद, मनात अस्वस्थता, या सगळ्याचं ओझं उद्यापासून हळूहळू हलकं होणार आहे. उद्या सकाळी 9:30 पासून तुमच्या राशीत धनयोग, गोड बातमी योग, करिअर संधी योग, कौटुंबिक आनंद योग चारही दिशेने शुभ फलित घेऊन येणार आहेत. तुमचं घर, तुमचं काम, तुमचं नशीब आणि तुमचं मन सगळं बदलणार आहे. तुम्ही ज्याला कधी होणार म्हणून विचारत होतात ते सर्व एका मागोमाग एक पूर्ण व्हायला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी. आणि चला सुरुवात करूया. पण आधी हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. मेष राशीचं हे तेज इतकं शक्तिशाली आहे की घराच्या दारात अचानक शुभ बातमी येऊ शकते. फोनवर अनपेक्षित चांगली बातमी मिळू शकते किंवा तुमच्या कामात असा बदल होऊ शकतो ज्याने तुमचा मार्गच बदलून जाईल. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला हवा, कारण उद्या सकाळी 9:30ची वेळ तुमच्या आयुष्यात विजयाची घंटा वाजवणारी वेळ आहे. तयार राहा, कारण उद्या तुम्हाला जाणवणार आहे काय असतं नशीब जागू होणं. चला तर मग सुरुवात करूया मेष राशीच्या या अद्भुत भविष्यवाणीची. या कहाणीचा नायक तुम्हीच आहात आणि उद्याचाच दिवस तुमचा गोल्डन टर्निंग पॉइंट बनणार आहे. नंबर 1 आहे आर्थिक उन्नतीचा शुभारंभ. उद्या सकाळी ठीक 9:30 पासून तुमच्या राशीत असा महाधनयोग सक्रिय होतोय ज्याला ज्योतिषशास्त्रात अचानक भाग्योदयाचा महायोग म्हटलं जातं. हा योग साधा नाही. गत अनेक महिन्यांपासून जे ग्रह तुमच्या धनप्राप्तीला रोखून धरत होते ते उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून बाजूला सरकणार आहेत आणि त्या जागेवर प्रवेश करणार आहेत धनदायक ऊर्जा, जी तुमच्या आयुष्यात अप्रत्याशित बदल घडवेल. उद्यापासून तुमच्या जीवनात अचानक पैशांची आवक सुरू होणे, अडकलेले, थकलेले, परत न मिळालेले पैसे परत येणे, जुनी गुंतवणूक अचानक फायदेशीर होणे, तुम्ही विसरलेला आर्थिक फायदा हातात पडणे, कोणाकडून आर्थिक मदत किंवा चांगली ऑफर मिळणे, अशा घटना घडू शकतात ज्याचा तुम्ही विचारही केला नव्हता. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर उद्यापासून मोठी ऑर्डर, नवीन ग्राहक, नवीन करार, नफावाढ स्पष्ट दिसेल. जे व्यवहार सध्या थांबले होते ते वेगाने पुढे सरकतील. नोकरी करत असाल तर सकाळी 9:30 नंतर पगारवाढीची चर्चा, नवीन जॉब ऑफर, प्रोजेक्टमधून बोनस, अचानक आर्थिक लाभ अशी आनंदाची बातमी मिळू शकते. ज्योतिषीय दृष्टिकोनातून पाहिलं तर धनभावावर अचानक सकारात्मक दृष्टी पडते. ही दृष्टी तुमच्यासाठी अडथळ्यांच्या रूपांतर संधीमध्ये करणार आहे. पैशांचे प्रश्न जिथे तुम्हाला थांबवायचे काम करत होते ते उद्यापासून तुमचं मार्गदर्शन करतील. तुमच्यासमोर आलेली संधी साधलीत तर पुढील 7 ते 11 दिवसांमध्ये पैशांची स्थिती जबरदस्तीरित्या सुधारेल. जे लोक म्हणतात पैसा येतो पण रेंगाळत नाही, तुमची ही तक्रारही उद्यापासून कमी होईल. कारण जे मिळणार आहे ते स्थिर, बळकट आणि दीर्घकालीन असेल. सर्वात खास गोष्ट म्हणजे आजपर्यंत त्या व्यक्तीने किंवा परिस्थितीने तुमचं आर्थिक नुकसान केलं त्याच दिशेने आता लाभाची ऊर्जा येणार आहे. जिथून दुःख मिळालं तिथूनच आता फायदा होणार आहे. उद्याच्या 9:30 वाजल्यापासून नशिबाचं धनचक्र तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करणार आहे. हा काळ तुमचं आर्थिक भविष्य बदलू शकतो. फक्त तुम्ही थोडं ध्येय, थोडं प्रयत्न आणि थोडा आत्मविश्वास ठेवला पाहिजे. नंबर 2 आहे करिअर व जॉबमध्ये मोठी संधी. उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून फक्त आर्थिक स्थितीच सुधारत नाही तर तुमच्या करिअरच्या दिशाही बदलते आहे आणि तीही अत्यंत सकारात्मक.
गेल्या काही आठवड्यांपासून नोकरीत ताण, कामाचा प्रेशर, कौतुकाची कमतरता आणि स्थिरतेची चिंता यांनी तुम्हाला मानसिकरित्या थकवलं होतं. पण आता उद्या 9:30 पासून जणू नवीन ऊर्जा तुमच्या करिअरमध्ये प्रवाहित होणार आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या विशेष योगांमुळे तुमचे टॅलेंट पुढे येईल. वरिष्ठांची नजर तुमच्यावर टिकेल. तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्हाला जबाबदारी आणि मान वाढेल आणि आत्मविश्वासात प्रचंड वाढ होईल. उद्या किंवा पुढील 24 ते 72 तासात अचानक मोठी संधी, सकारात्मक संदेश किंवा नवीन दिशा मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी उद्यापासून पुढील काही दिवसात नवीन प्रोजेक्ट तुमच्या हातात दिला जाईल. टीम लीडरशिपची संधी, वरिष्ठांकडून कौतुकाचा फोन, अडकलेली फाईल पास होणे, महत्त्वाचा निर्णय तुमच्या बाजूने होणे. ज्यांना वाटत होतं की मी मेहनत करतो पण मला पाहिलं जात नाही, त्यांच्यासाठी हे दिवस आहेत ओळख मिळण्याचे. तुमच्या प्रयत्नांची दखल आता प्रत्यक्षात दिसेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी उद्या 9:30 नंतर सुरू होणारा ग्रहयोग नोकरी बदलण्यासाठी अत्यंत शुभ आहे. अचानक चांगल्या पगाराची ऑफर, अपेक्षेपेक्षा जास्त पॅकेज, प्रतिष्ठित कंपनीतून कॉल, आधी दिलेल्या इंटरव्ह्यूचा सकारात्मक निकाल यापैकी कोणतीही गोड बातमी येऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी या काळात तुमचं नशीब तुमच्या प्रत्येक निर्णयाला साथ देणार आहे. चांगले क्लायंट मिळणार, मोठा करार मिळण्याची शक्यता आहे. आपली प्रगती पाहून स्पर्धकही आश्चर्यचकित होतील. तुमच्या कामात येणारे अडथळे हटतील आणि जी गोष्ट अडकली होती ती अचानक सुरळीत चालू होईल. ज्यांना करिअरमध्ये अडकलेपणा वाटत होता, हा काळ तुमच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरू शकतो. तुमच्या मनातील भीती, संभ्रम, दडपण यांना आता यश, ध्येय आणि निर्णय क्षमता रिप्लेस करणार आहे. उद्याच्या 9:30 पासून वेळ सांगतो, तुम्ही जिथे उभे आहात त्यापेक्षा मोठ्या ठिकाणी पोहोचण्याची वेळ आली आहे. कधीकधी जीवनात संधी अचानक येते आणि ज्यांनी तिला पकडले तेच पुढे जातात. उद्याची ही संधीही तशीच आहे. तुमचं नशीब तयार आहे, फक्त तुम्हीही तयार राहा. नंबर 3 आहे कुटुंबात आनंदाची गोड बातमी. उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून सुरू होणारा शुभ काळ फक्त पैसा किंवा करिअर पुरता मर्यादित नाही. तो तुमच्या कुटुंबाच्या सुखात, शांततेत आणि नात्यांमध्येही सुवर्ण क्षण घेऊन येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून घरात वातावरणात थोडं तणावपूर्ण होतं का? शांतता नव्हती. मतभेद, गैरसमज, बोलाचाली, चिंता या सगळ्यांनी तुमचं मनही थकवलं होतं. पण उद्या सकाळी 9:30 नंतर हे सगळं हळूहळू बदलायला सुरुवात होईल. कुटुंबात येणाऱ्या गोड बातम्या, घरात मंगलमय बातमी येऊ शकते. मुलांसंदर्भात आनंदाची माहिती, नातेवाईकांकडून चांगला संदेश, कौटुंबिक कार्यक्रम, शुभ घटना किंवा आनंदाचा प्रस्ताव, घरात अडकलेला एखादा निर्णय सकारात्मक वळण घेईल. पुढील 48 तासात कुटुंबाकडून हृदयाला आनंद देणारी सुंदर बातमी ऐकायला मिळू शकते. नात्यांमधील ताण मिटण्याची वेळ, ज्यांच्याशी बोलणं बंद झाले होते, ज्यांच्यासोबत अंतर वाढलं होतं, ज्या व्यक्तीवर राग होता किंवा गैरसमज होता, त्या नात्यांमध्ये पूल बांधले जातील. उद्या 9:30 नंतर तुमच्या राशीत कौटुंबिक समन्वय योग सक्रिय होतो. या योगामुळे घरातील भांडणं शांत होतील, कुटुंबात सहकार्य वाढेल, प्रेम, आदर, समजूतदारी वाढेल आणि घरातील वातावरण पुन्हा उबदार, आनंदी आणि सकारात्मक होईल. विवाहितांसाठी उद्या सुरू होणारा योग वैवाहिक जीवनासाठी अतिशय शुभ आहे. जोडीदाराकडून साथ, जुन्या तक्रारी मिटणे, प्रेम वाढणे, जोडीदाराचे बोलणे, त्यांचं वागणं तुम्हाला सुखद आश्चर्य देऊ शकतं. व्यक्तिगत पातळीवर तुमच्या घरात साखरपुड्याची बातमी, गर्भधारणेचा संदेश, मुलांच्या करिअर किंवा शिक्षणातील यश, घर खरेदी किंवा बदलाचा निर्णय, शुभ सोहळ्याची तयारी अशा प्रकारच्या आनंद वार्ता घडू शकतात. हा काळ प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक सुख पुनर्जागृत करणार आहे. लक्षात ठेवा, कधीकधी आयुष्यात पैसा मिळतो, काम यशस्वी होतं, पण मनातील हवी ती शांतता मिळत नाही. उद्याचा योग मात्र दोन्ही गोष्टी एकत्र देणार आहेत, सुख आणि शांतता. कुटुंब हेच तुमचं खऱ्या अर्थाने सामर्थ्य आहे आणि उद्यापासून या सामर्थ्यात नव्या प्रकाशाची भर पडणार आहे.
नंबर 4 आहे प्रेम संबंधात जुळणारा तारांगण प्रेम, नाते आणि भावना. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही मनापासून दिलं, मनापासून जपलं, पण बदल्यात अपेक्षित समजूत, अपेक्षित जवळीक, अपेक्षित काळजी नेहमीच मिळाली असं नाही. प्रेमात थोडं अंतर, गैरसमज, तणाव किंवा थंडपणा आलेला होता का? तर उद्या सकाळी 9:30 वाजल्यापासून या सगळ्याचे ढग हळूहळू बाजूला सरकणार आहेत आणि नात्यात सूर्यप्रकाशासारखी उबदारता परत येणार आहे. उद्या 9:30 पासून सुरू होणारा प्रेमयोग सांगतो नात्यांतील गैरसमज दूर होणार, पार्टनरकडून अचानक संदेश मिळणार किंवा कॉल, प्रेमात जवळीक वाढणे, भावनिक संवाद पुन्हा सुरू होणे, हरवलेला विश्वास परत मिळणे. ज्या नात्याला तुम्ही मनापासून जपलं ते नातं आता प्रयत्नांना उत्तर देणार आहे. कमिटेड कपलसाठी उद्या सुरू होणारा ग्रहयोग तुमच्या दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची ऊर्जा, भांडणानंतर मोकळेपणाने बोलण्याची तयारी, प्रेम व्यक्त करण्याची भावना आणि मनातील राग किंवा अंतर कमी करण्याची ऊब घेऊन येणार आहे. पार्टनरचं वागणं तुम्हाला उद्या किंवा पुढील काही दिवसात खरंच तो किंवा ती माझ्यासाठी किती महत्त्वाचा किंवा किती महत्त्वाचे आहे हे जाणवून देईल. ज्यांच्या प्रेमात दुरावा आला होता, 2 व्यक्तींमधले ब्रेकअप संवाद उद्यापासून पुन्हा जुळू शकतो. जुनी माफी, जुना संवाद, जुने आठवणी आणि परत एकत्र येण्याची आशा, या सगळ्यांना नवं जीवन मिळू शकतं. प्रेम परत मिळण्याची ही वेळ दुर्मिळ पण अतिशय शक्तिशाली आहे. सिंगल असणाऱ्यांसाठी विशेष शुभ. जर तुम्ही सिंगल असाल तर उद्याच्या 9:30 नंतरची वेळ नवीन व्यक्तींची एंट्री दर्शवते. ही व्यक्ती अचानक भेटेल, मित्रांमार्फत ओळख होईल, सोशल मीडियातून संवाद सुरू होईल किंवा एखाद्या अचानक घडलेल्या प्रसंगातून दिसेल. आणि सर्वात खास म्हणजे ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात शांतता, स्थिरता, आदर घेऊन येईल. नात्यातील सुरक्षित भविष्य. गेल्या काळात जिथे नात्यांविषयी शंका, अशांतता किंवा असुरक्षितता होती, तिथे आता विश्वास, प्रामाणिकपणा आणि स्पष्टता वाढेल. हा काळ सांगतो प्रेम हे तुमचं बल आहे, कमजोरी नाही. आता भावनिक संदेश. कधीकधी नात्यांना फक्त एक सुंदर दिवस, एक योग्य वेळ, एक सकारात्मक ग्रहयोग पुरेसा असतो पुन्हा उजळवण्यासाठी. उद्या सकाळी 9:30 पासून तुमच्या प्रेम नात्यातील तो सुवर्ण क्षण सुरू होत आहे. एक क्षण, एक संदेश, एक भेट आणि तुमची प्रेम कहाणी पुन्हा नव्याने सुरू होऊ शकते. नंबर 5 आहे आरोग्यात मोठा सकारात्मक सुधार. गेल्या काही दिवसात तुमचं मन, शरीर आणि विचार थोडे विस्कळीत, तणावग्रस्त, थकलेले वाटत होते का? डोक्यावर जबाबदाऱ्या जास्त, विश्रांती कमी, मनात काळजी जास्त आणि उत्साह थोडा कमी. मग उद्या सकाळी ठीक 9:30 वाजता आरोग्याच्या बाबतीतही तुमच्या ऊर्जेचा अत्यंत शुभ प्रवाह सुरू होणार आहे. हा आरोग्य योग काय सांगतो? उद्या 9:30 पासून ग्रह तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला एक विशेष समाधानाची, शांतीची आणि शक्तीची ऊर्जा देणार आहेत. यामुळे शरीरातील थकवा कमी होईल, मनातील चिंता हलकी होईल, तणावाचा भार उतरायला लागेल, झोपेची गुणवत्ता सुधारेल आणि मानसिक स्थिरता वाढेल. ज्यांना सतत बेचैनी किंवा अस्वस्थता जाणवत होती त्यांना उद्यापासून जाणीवपूर्वक हलकं आणि रिलॅक्स वाटायला लागेल. जुन्या रोगांमधून सुधार. जर तुम्हाला काही काळापासून पाठदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, श्वसनविकार किंवा पचनाचे त्रास यांसारख्या समस्या होत असतील तर उद्या सुरू होणारा ग्रहयोग या त्रासांमध्ये हळूहळू पण स्थिर सुधार दर्शवतो. औषध किंवा उपचार बंद न करता त्याचा चांगला परिणाम जाणवू लागेल. मानसिक आरोग्य आणि मोठा बदल. तुमचं मन सतत विचारत असतं, कधी जास्त चिंतेत, कधी जास्त भावनेत, कधी जास्त जबाबदारीत. उद्यापासून सुरू होणारा योग तुमच्या मनात शांतता, स्थैर्य, आत्मविश्वास आणि सकारात्मकता या 4 गोष्टींची वाढ करणार आहे. अचानक मनात एक ओझं उतरल्यासारखं हलकं वाटेल, जणू काही बरंच दिवसांपासून अडकलेला श्वास मुक्त होतोय. ऊर्जेत प्रचंड वाढ. उद्यापासून तुमच्यात काम करण्याची ऊर्जा, दिवसाचा उत्साह आणि निर्णय घेण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढेल. काही लोकांसाठी तर असंही वाटू शकतं, काय झालं माहीत नाही, पण आज मन खूप शांत आहे. हेच तो शुभ आरोग्य योग आहे. जीवनशैलीत योग्य बदल करण्याची वेळ. या दिवशी शरीर आणि मन दोन्ही सकारात्मक बदल स्वीकारण्यासाठी तयार असतील, जसे की नियमित चालणे, योग किंवा प्राणायाम, पोटाला हलका आहार, पुरेशी झोप,
तणावमुक्त वेळ या गोष्टी उद्यापासून अधिक परिणामकारक ठरतील. आरोग्य चांगलं असेल तर सगळं चांगलं वाटतं. उद्याचा दिवस तुमच्यासाठी मन, शरीर आणि भावना या तिन्ही पातळीवर सकारात्मकता घेऊन येतोय. तुमच्यात नवीन उत्साह, नवीन ऊर्जा, नवा आत्मविश्वास आणि नवीन प्रकाशरेषा येणार आहे. हा काळ तुम्हाला आठवण करून देईल, तुम्ही खूप मजबूत आहात. फक्त तुमच्या शरीर, मनाला पुन्हा उभं राहण्यासाठी आता ग्रहांनी साथ दिली पाहिजेत. उद्या सकाळी 9:30 वाजता सुरू होणारी ही शुभ वेळ फक्त एक योग नाही, तर तुमच्या कष्टांचा मिळणारा आशीर्वाद आहे. आजपर्यंत जे काही सहन केलं, ज्या अडचणींनी तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यावर उद्यापासून तुम्ही जिंकण्याची सुरुवात करणार आहात. लक्षात ठेवा, नशीब अचानक बदलत नाही, ते बदलतं योग्य वेळी, योग्य मनाने, योग्य कृतीने आणि त्या तीनही शक्ती उद्या तुम्हाला मिळणार आहेत. आर्थिक वाढ, करिअरची संधी, कुटुंबातील आनंद, प्रेमात स्थिरता आणि मानसिक शांती हे पाचही आशीर्वाद तुमच्या आयुष्याला एका नवीन प्रकाशाकडे नेणार आहेत. म्हणून घाबरू नका, थांबू नका आणि स्वतःवर शंका घेणं तर अजिबात नाही. उद्या 9:30 नंतर विश्व तुमच्या बाजूने फिरायला सुरुवात करेल. तुम्ही फक्त पहिले पाऊल टाका, यश तुमच्या समोर उभं राहील. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशीच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.